आज आपण भूगोलचे 300 प्रश्न बघणार आहोत। आता एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 300 प्रश्न भेटणार आहे बघा शिकायला। आता पहिला प्रश्न आहे बघा, अंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबोली हा जो धबधबा आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। चला पुढे, सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये घेतो, तर सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरी या जिल्ह्याला लागलेला आहे। चला पुढे, दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे, सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? धबधब्याचं नाव आहे सौताडा। तुम्हाला सांगते, अगोदर आपण धबधबे घेऊ, मग अभयारण्य, असं करून प्रत्येक भूगोलचे प्रश्न तुमचे जे पण इम्पॉर्टंट आहे ते सर्व एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट होईल। सौताडा नावाचा एक धबधबा आहे, तो कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड या जिल्ह्यामध्ये आहे। आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, उस्मानाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव काय, असा आता तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। तर उस्मानाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव आहे धाराशिव। पुढील प्रश्न आहे तिसरा, रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? धबधब्याचं नाव आहे रंधा, तो आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये। आता तुम्हाला माहिती आहे का, अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव आहे अहिल्यानगर। क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता, जर असा प्रश्न आला तर अहमदनगर हाच क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे। सर्वाधिक साखर उत्पादनामध्ये अहमदनगर हाच जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे। आता सर्वाधिक विहिरी कुठे आहे असा जर तुला प्रश्न आला तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विहिरी आहे। जास्त साखर आहे, सर्वाधिक विहिरी आहे आणि क्षेत्रफळाने मोठा आहे। हे तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता चौथा आहे, मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मनुदेवी हा जो धबधबा आहे तो जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे। चिल्का नावाची जी झील आहे ही कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आता बुलढाणा याच ठिकाणी उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे बघा एक सरोवर, त्याचं नाव काय? खाऱ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचं नाव आहे लोणार सरोवर। ठीक आहे। आता पुढील प्रश्न आहे 5 नंबरचा, मुक्तागिरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मुक्तागिरी धबधबा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। मुक्तागिरी धबधबा अमरावती जिल्ह्यात आहे। आता हे जे यवतमाळ आहे या जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहे। सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता, जर असा प्रश्न आला तर सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा यवतमाळ आहे। प्रश्न काय होता की मुक्तागिरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मुक्तागिरी धबधबा आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये। हा जो प्रश्न आहे ना, याला IMP करून ठेवा, कारण की हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे। सशस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे असा प्रश्न आहे की सांगा, तर नांदेड आणि यवतमाळ। आता तुमच्यासाठी य आणि ना, यना म्हणजे काय, तर यवतमाळ आणि नांदेड असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता। यवतमाळ आणि नांदेड ह्या दोन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुके आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे। सर्वाधिक म्हणजे किती, तर 16 तालुके आहेत। ठीक आहे, चला पुढे। आता बघू विद्यार्थी मित्रांनो, अभयारण्य। मागाशी आपण बघितले धबधबे, आता अभयारण्य। 7 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, नंदुरबार मधुमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, हा खूप वेळेस एक्झाममध्ये आलेला आहे, याला पाठच करून ठेवा। बघा, आपल्याला येतं म्हणून आपण सोडून जातो, परंतु आपण जास्त प्रश्नाचा सराव करत नाही, त्यामुळे आपला 1 मार्क असे प्रश्न घेऊन जातात। तर आपल्याला काय करायचं, हे जे प्रश्न आहे याचा सराव करायचं, वारंवार सराव करायचं। नंदुरबार मधुमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं। आता हा नाशिक जिल्ह्यामध्ये गौरण भाषेमध्ये म्हटलं तर नोटा छापायचा कारखाना आहे। सर्वाधिक अंगूर इथेच उत्पादन होतात, द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे। पुन्हा नाशिकच्या बाबतीत तुम्हाला काय माहिती आहे, की पहिलं मातीचं धरण हे नाशिक या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आला होता। आता हा जो धुळे जिल्हा आहे ना, या धुळे जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती का, फक्त 4च तालुके आहेत। चला पुढे, पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा, जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याला IMP करून ठेवा। जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। चला पुढे,
सीताफळासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे असा प्रश्न आपल्याला येतो. तर हिमरू शालसाठी छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध आहे आणि सीताफळासाठी देखील छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध आहे. 9 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. नायगाव मयुरेश्वर मोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड या जिल्ह्यामध्ये आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे. मायनी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मायनी पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. जिल्ह्याचं नाव काय? तर सातारा. अभयारण्याचं नाव मायनी, सातारा. पुढचं खूप महत्त्वाचं आहे बघा. 11 नंबरचा. ठाणे खाडी अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? ठाणे खाडी अभयारण्य फ्लॅमिंगो या पक्षीसाठी प्रसिद्ध आहे. या पक्षाबाबतीत देखील विचारतात बरं का. पुढचा खूपच महत्त्वाचा आहे बघा. हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे की फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड अभयारण्य आहे. पुढे प्रश्न आहे. हा प्रश्न तर खूपच फेवरेट आहे बघा. नरनाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नरनाळा हा पक्षी अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मयुरेश्वर मोर अभयारण्य कोठे आहे? तर बारामती, पुणे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे आता GI टॅग ज्या पिकाला भेटलेला आहे तो पीक आणि जिल्हे आपण थोडक्यात बघू. बघा, लासलगाव हे कोणत्या GI पिकासाठी प्रसिद्ध आहे? लासलगावाला कांद्यासाठी GI टॅग भेटलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे नंबर 2. नागपूरची संत्री. नागपूरमध्ये संत्री प्रसिद्ध आहे हे आपल्यास माहिती आहे आणि संत्र्याला GI टॅग भेटलेला आहे बघा नागपूर या ठिकाणी. पुढे महाबळेश्वर. आता आपल्याला एवढा अभ्यास तो आपला असतोच की महाबळेश्वर या ठिकाणी स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे, तर त्याला GI टॅग भेटलेला आहे बघा स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वरला. ठीक आहे. पुढे आहे भिवापुरी मिरची. GI मानांकन कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर नागपूर या जिल्ह्याशी संबंधित आहे. पुढे आता आपल्या महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आंबा आहे हापूस आंबा. त्याला GI मानांकन कोणत्या भागाशी संबंधित आहे? तो कोकण या भागाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे जळगाव. आता जळगावची केळी. जळगावमध्ये केळी प्रसिद्ध आहे, तर GI टॅग पण केळीलाच भेटला असेल. पुढे नागपूरची संत्रा. हे तर आपण मागाशी बघितलं. 2 प्रश्न रिपीट झाले. चला पुढे. वेगुर्ला काजू. बघा, काजू संशोधन केंद्र कुठे आहे असा प्रश्न आपल्याला येतो, तर सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि दहा नंबरचा प्रश्न बघू. चला पुढे. 10 नंबरचा प्रश्न आहे. डहाणू चिकू GI मानांकन कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर या ठिकाणी. आता हा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे पालघर. केव्हा निर्माण झालेला आहे? तर 2014मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. पुढे प्रश्न आहे. मंगळवेढा ज्वारी कोणत्या पिकातील GI टॅग भेटलेला आहे? तर सोलापूर या जिल्हा. ठीक आहे. ज्वारीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे असा प्रश्न आपल्याला येतो, तर ज्वारीसाठी सोलापूर हा जिल्हा प्रसिद्ध आहे. आता पुढील प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पुढे दुसरा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती? आपल्या महाराष्ट्रात सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी. या जगामध्ये सर्वात लांब नदी आहे नाईल ही नदी. त्याला नील नदी म्हणून देखील ओळखतो आणि नाईल नदी म्हणून ओळखतो. भारतात सर्वात मोठी आहे गंगा, महाराष्ट्रात गोदावरी आणि जगामध्ये म्हटलं तर नाईल. ठीक आहे. पुढे प्रश्न आहे तिसरा. महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोणत्या समुद्राला लागून आहे? तर तो समुद्र आहे अरबी हा समुद्र. पुढे आहे कोकण प्रदेशाची राजधानी कोणती? तर मुंबई ही कोकण या प्रदेशाची राजधानी आहे. पुढे प्रश्न आहे बघा. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय? तर पश्चिम घाट म्हणून आपण सह्याद्री पर्वतरांगेला ओळखतो. आता सर्वात प्राचीन पर्वत कोणते असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतो, तर सर्वात प्राचीन पर्वत आहे आरावली हे पर्वत आणि हे कुठे स्थित आहे? तर राजस्थान. राजस्थान राज्याची राजधानी जयपूर, त्यालाच आपण पिंक सिटी म्हणून ओळखतो. 6 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात मोठे
जिल्हा क्षेत्रफळाने कोणते? मागाशीच तुम्हाला समजून सांगितलं की अहमदनगर. नवीन नाव अहिल्यानगर. 7 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाने कोणता? तर मुंबई शहर. क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणता? जर असा प्रश्न आला तर सर्वात लहान राज्य आहे गोवा. आणि सर्वात मोठं राज्य कोणतं क्षेत्रफळाने? तर राजस्थान. लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा कोणता? जर असा प्रश्न आला तर लोकसंख्येने उत्तर प्रदेश हा सर्वात मोठा जिल्हा आहे. तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर पश्चिमेकडे तापी नदी वाहत असते बघा. तापी नदीचं उगमस्थान मध्य प्रदेश. 9 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे? बघा आता सध्या महाराष्ट्रामध्ये 2026मध्ये 6 प्रशासकीय विभाग होते. ज्यावेळेस आपला महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस 4च होते, आता आहे 6. 10 नंबरचा प्रश्न, विदर्भ प्रदेशातील प्रमुख नदी कोणती? तर वैनगंगा ही नदी विदर्भ प्रदेशातील प्रमुख नदी आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तुमच्या जिल्ह्याची प्रमुख नदी कोणती हे तुम्हाला मला सांगायचं आहे. 11 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान कोठे होते? बघा तर सर्वाधिक पर्जन्यमान होते महाबळेश्वर या ठिकाणी. चला पुढे. आता याला आपण मागाशी बघितलं, सोलापूरची चादर, नागपूरची संत्रा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि औरंगाबादचं काय? सीताफळ. 12 नंबरचा, कोकण प्रदेशात प्रमुख मृदा प्रकार कोणता? लाल मृदा. काळी मातीला आपण रेगूर माती म्हणून ओळखतो बघा. रेगूर माती ही कापसासाठी चांगली असते. 13 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राची पूर्व सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? पूर्व सीमा म्हटलं तर छत्तीसगड. पूर्व सीमाच्या बाबतीत सांगितलेलं आहे तर छत्तीसगड. उत्तरेस कोणता आहे? तर मध्य प्रदेश हा राज्याची सीमा लागलेली आहे उत्तर प्रदेशला. माफ करा, उत्तर प्रदेशने उत्तरेस. आणि सर्वाधिक सीमा लागलेली आहे उत्तरेस मध्य प्रदेशला. ठीक आहे. पुढे आहे 14 नंबरचा, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?